हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण मटर बटाटाची ग्रेव्ही भाजी कशा बनवायची ते बघून घेऊया। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। पहिला त्यात पॅन गरम करायला ठेवायचा आहे गॅसवर। गरम झाले की यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्या। तेल व्यवस्थित गरम झाले की 1 चम्मच जीरा टाकून घ्या। जीरा पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय व्हायला पाहिजे। मस्तपैकी फ्राय झाले आहे तेलामध्ये जीरा पण। आता आपण यामध्ये वाटून घेतलेली मिक्सरच्या भांड्यामधून मसाला टाकून घेऊया तेलामध्ये। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेताना यामध्ये इथे मी 1 टमाटो, 2 मीडियम आकारचा कांदा आणि 7 ते 8 लसूणची पाकळे साल काढून घातले होते। थोडेसे अद्रकचा तुकडा पण टाकले होते आणि 1 हिरवी मिरची आणि 1 इंच दालचिनी पण टाकून छानपैकी स्मूथ पेस्ट करून घेतले आहेत। ते मसाला तेलामध्ये टाकून व्यवस्थितपणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। ही मसाला फ्राय करून घेताना जोपर्यंत ही मसाल्यामधून तेल बाहेर सुटत नाही तोपर्यंत आपल्याला असंच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं पाहू शकता थोडं थोडं तेल सुटत आहे। असंच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तेल सुटायचेपर्यंत। मस्तपैकी टमाटा कांदा फ्राय झाले आहेत तेलामध्ये। छानपैकी मसाल्यामधून तेल सुटले आहेत। आता आपण यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊया। इथे मी 2 चम्मच लाल तिखट वापरले आहेत। 1 चम्मच धनिया पूड आणि 1 छोटा चम्मच हळद टाकून घ्या। हळद टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्या चम्मचने। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण बटाटा टाकून घेऊया। इथे मी बटाटाचं साल काढून वरून छानपैकी अशा काप करून घेतले आहेत ते टाकून घेऊया। तुम्ही पाहिजे तर बटाटा शिजून पण यामध्ये टाकू शकता। इथे मी कच्चा बटाटा टाकतोय। बटाटा टाकल्यानंतर 1 कप ताजा वाटाणा टाकले आहेत यामध्ये। बटाटा आणि वाटाणा टाकल्यानंतर छानपैकी मसाल्यामध्ये अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्या। बटाटा आणि वाटाण्याला छानपैकी मसाला लागायला पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहेत। इथे मी 2.5 कप पाणी वापरले आहेत। जर तुम्हाला यामध्ये पाणी टाकायला कळत नाही असलं तर तुम्ही बटाटा शिजायला किती हवी आहे तेवढंच पाणी वापरा। कारण इथे आम्ही कच्चा बटाटा वापरल्यामुळे यामध्ये जास्त पाणी लागते। जर तुम्ही शिजलेली बटाटा टाकले तर थोडं कमी लागते। ते बघून आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहेत। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थितपणे एकदा छानपैकी मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मोठा चम्मच गरम मसाला टाकून घ्या। गरम मसाला टाकल्यानंतर मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थितपणे परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण झाकण लावून छानपैकी बटाटा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। बटाटा कच्चा असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागतोय बटाटा शिजायला, सॉफ्ट व्हायला। त्यामुळे झाकण काढून मध्ये मध्ये अशा तुम्ही बटाटा चेक करून घ्या। अजून थोडीशी कच्चा आहे। आता आपण परत झाकण लावून छानपैकी बटाटा शिजून घेऊया। 5 मिनिट झाल्यानंतर इथे मी परत झाकण काढून बटाटा शिजले की नाही म्हणून चेक करतोय। आता आपण एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया। आता बटाटा मस्तपैकी शिजले आहे। तुम्ही इथे पाहू शकता चम्मचने मध्ये कट होतोय। आता आपला बटाटा मस्तपैकी सॉफ्ट झाले आहेत। आपण वाटाणा पण चेक करून घेऊया। वाटाणा पण छानपैकी शिजलेले आहेत, सॉफ्ट झाले आहेत। आता आपला मटर बटाटा ग्रेव्ही भाजी रेडी आहेत खायला। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली म्हणून नक्की मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असले तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।